पिळून पुन्हा एकदा चिकन धुवून घ्यायचं. आता हळद आणि मीठ टाकायचं. हळद टाकायचं आणि त्याला कालून घ्यायचं. कालवायचं, एकजीव करून घ्यायचं. त्याला मॅरिनेशन करून ठेवायचं अर्धा तास 15 मिनटं ठेवू शकतात. जास्त वेळ ठेवलं तर अजून चांगलं लागतं, रुचकर लागतं. मॅरिनेट करायचं. 2 चमचे दही, 1 छोटा चमचा बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ असं मॅरिनेट करून ठेवायचं. चिकन बिर्याणीसाठी कांदा सोनेरी कलर मस्तपर्यंत फ्राय करून घ्यायचा. अद्रक लसूण पेस्ट बनवायचे. त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक यांची पेस्ट बनवून घ्यायची. आपण खडे मसाले टाकले. कांदा फोडणीसाठी होस्तोपर्यंत फ्राय करायचं. त्याची थोडी हळदीने कसा कलर येतो कुठल्याही जेवणाला. हिंग टाकायचं. त्याला चांगलं ढवळायचं. आता याच्यावरतून टमॅटो टाकायचा. टमॅटो हा कधी पण कांदा चांगला लाल फ्राय झाल्यानंतरच टाकायचा. टमॅटो आणि कांदा एकत्र टाकलं तर कांद्याचा रंग येत नाही. चांगला असा मस्त सुगंध आले आहे लसूण आणि अद्रकच्या फोडणीचा. करताना फोडणीसाठी आधी 5 चमचे आम्ही तेल टाकलेलं आहे. पाणी उकळलं आहे. त्या पाण्यामध्ये पण 1 चमचा तेल टाकायचं. चिकन टाकायचं आता फोडणीमध्ये. हे बघा, एकजीव करून घेऊया आपण मस्त. त्याला तेलामध्ये शिजवायचं तरच त्याला छान चव येणार. वरती झाकण ठेवून पाणी ठेवायचं. मी तुम्हाला ती सांगितलेली की तेलामध्ये कुठलीही गोष्ट शिजवताना ती जळू नये म्हणून वरती उलटं झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं. अगर तुम्ही ताट पण ठेवू शकता. बघा अशा पद्धतीने शिजण्यासाठी झाकण ठेवायचं. ठीक आहे, मग जळणार नाही. बारीक गॅसवर ठेवायचं आपल्याला. आता इथे पाणी उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण राईस सोडायचं आहे. ते बघा असं तांदूळ सोडायचे पाण्यात. 90% शिजू शकतात, 80% शिजवा तांदूळ. तांदूळ चांगले शिजले की आपल्याला राईस म्हणजे ती आपण जे तुम्ही असे तांदूळ थोडेसे शिजवून घ्यायचे 90%. उकळला आहे तर मीठ टाकायचं चवीनुसार भातामध्ये. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिजवायचा. हा बिर्याणी राईस भेटतो बाहेर बघा 85%. ठीक आहे. पद्धतीने पाणी सुटलेलं आहे बघा. बघून शिजलेलं आहे चिकन. खाली पहिला भात टाकायचा. कोथिंबीर आणि सोनेरी रंगाचा भाजलेला कांदा हा चिकन मसाला म्हणजे आपण बनवलेलं चिकन थर. दोनच लावायचे. अशा पद्धतीने थर लावायचे.
परत एक भाताचा थर लावूया. अशा पद्धतीने दुसरा थर लावूया. आपण हे 250 ग्रॅम चिकनला 250 ग्रॅम राईस घेतलेला आहे. जेवढं चिकन असेल तेवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावर चिकनचा थर लावू. अशी कांदा आणि कोथिंबीर गार्निश करून घ्यावी. पुन्हा एकदा असं चिकनचा थर लावा. जर तुम्हाला जास्त सुकं वाटेल तर थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही चिकन शिजवू शकता. चिकन शिजताना कसं ओलसर आणि छान झालेलं आहे. कलरही एकदम सुंदर आलेला आहे. मसाले चांगले भाजले की कलरही सुंदर आहे. आमचा स्पेशल घरगुती मसाला आहे. वर लावायचा. जेवढं चिकन असेल तेवढं राईसचं प्रमाण घ्यायचं. पाव किलो चिकनला पाव किलो राईस, अर्धा किलो चिकनला अर्धा किलो राईस. तरच तुमची बिर्याणी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट बनेल. आता पुन्हा आपण याच्यावर कोथिंबीर आणि कांदा टाकायचा तळलेला सोनेरी कलरचा. वरतून आपल्याला टाकायचं आहे. ठेवण्याची पद्धत दाखवते. खाली तवा ठेवायचा आणि त्याच्यावर हा टोप ठेवायचा 10 मिनिटासाठी. जर तुम्ही डायरेक्ट टोप ठेवला तर ते करपून जाणार. हे 10 मिनिटं आपण ठेवायचं असं. हे बघा, हे 10 मिनिटासाठी आपण ठेवायचं शिजायला बारीक गॅसवर. तयार आहे आपली ही चिकन बिर्याणी. तुम्ही नक्की बनवून सांगा मला कशी झाली आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा.